गंगापूर पंचायत समितीच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाच्या मनमानी कारभारामुळे वैयक्तिक आणि सार्वजनिक कामाचे जवळपास 9 कोटी रुपये कुशल देयके अडकल्याने लाभार्थी शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहे। लाभार्थ्यांचे अडकलेले कुशल बिले तात्काळ देण्याची मागणी आता लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे। रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी शेततळे, गायगोठा, वैयक्तिक सिंचन विहिरी, मोहगणी यासह विविध वैयक्तिक लाभांचे कामे मोठ्या प्रमाणात केले आहे। या कामासाठी लाभार्थ्यांनी सोने नाणे गहाण टाकून तसेच उसनवारी करून कामे पूर्ण करण्यात आली आहे। मात्र 8 महिने उलटले परंतु शासनाच्या वतीने एक दमडी मिळाली नसल्याने रोजगार हमी योजनेकडे लाभार्थी आता पाठ फिरवत असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले। लाभार्थ्यांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाचे कामे वेळेवर पैसे मिळतील या आशेने केले आहे। यामध्ये जवळपास 1300 लाभार्थ्यांचे जवळपास 9 कोटी रुपये अडकले असून 1 कोटी 16 लाख रुपयांचे कुशल देयके मार्च महिन्यामध्येच मिळणे अपेक्षित होते। 8 महिने उलटले मात्र अद्यापही 1 कवडीही लाभार्थी शेतकऱ्यांना मिळाली नसल्याने रोजगार हमी योजनेविषयी लाभार्थ्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे। गंगापूर पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाकडून लाभार्थ्यांचे अडकलेले कुशल देयकांचे कुशल बिले मिळवून पाठवण्यासाठी विलंब करण्यात आल्याने लाभार्थ्यांना वैयक्तिक कामाचे पैसे वेळेवर मिळाले नसल्याने कुशल बिल अधिक मिळणार अशी विचारणा लाभार्थी शेतकरी करत असल्याचं पाहावयास मिळत आहे। गंगापूर पंचायत समितीमध्ये विविध लाभार्थ्यांचे अनेक विविध कामाचे विहीर, गायगोठा तसेच मोहगणी वृक्ष लागवडाचे जवळपास 1300 लाभार्थ्यांचे कुशल बिले अडकले आहे। त्यामुळे जे लाभार्थी आहे खूप त्रस्त झालेले आहे। जवळपास 9 ते 10 कोटी रुपये अडकलेले येथे जे काही ग्रामस्थ आहे, काही लाभार्थी आहे, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे। कुठले तुम्ही गाव कोणतं? वाहेगाव। मी राहुल पारखी, वाहेगाव, राहणार वाहेगाव। आपल्या गंगापूर पंचायत समिती या ठिकाणी गेल्या 8 ते 9 महिन्यापासून महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत जी काही वैयक्तिक कामे झाली आहे, शेततळे असेल, मोहगुणी असेल, असे अनेक कामं या ठिकाणी झालेली आहे। पण या महाराष्ट्र रोजगार हमीच्या पंचायत समितीचा जो विभाग आहे, या विभागाच्या हलगर्जीपणामुळे गेल्या 8 ते 9 महिन्यापासून या 1300 लाभार्थ्यांना जवळपास 1300 लाभार्थी आणि जवळपास 8 ते 9 कोटी रुपये या ठिकाणी थकलेले आहे। या थकलेल्या पैशाला या ठिकाणी लाभार्थ्याला 1ही रुपया न मिळालेला आहे आणि या सर्व कारभार हा पंचायत समितीचा बोगस कारभार व बोगस अधिकाऱ्यामुळे आहे व वरच्या जे बिले ऑनलाईन केलेले आहे ते बिले लवकर वरती पंचायत समिती आपल्या जिल्हा परिषदला वर्ग न केल्यामुळे त्या लाभार्थ्याचे पैसे पेंडिंग आहे। तर पंचायत समितीचा हा भोंगळा कारभार आहे। त्यामुळे मी या पंचायत समितीत निषेध व्यक्त करतो व सर्वांना सांगू इच्छितो की या पंचायत समितीमध्ये जे नरेगाचे विभाग आहे, या विभागामध्ये असे अनेक लाभार्थी ज्यांनी कर्जबाजारी पैसे वगैरे उसने व्याजानं पैसे घेऊन या ठिकाणी जे वैयक्तिक काम आहे ते कामं केलेली आहे व त्या कामाचा मोबदला जर त्याला भेटत नसेल तर सरकारनं ही योजना बंद करून टाकावी। मी असं सरकारला आवाहन करतो। आमचं म्हणणं आहे कारण पंचायत समिती बोगस आहे। गंगापूर तालुका लय बोगस आहे। काय झालं नेमकं काय झालं, लाभार्थ्याचे जे पैसे थकेले, कशाचे पैसे थकले? गायकवाटा, येरी, आमकं जमकं सगळे पैसे थकेले, हे पैसे देत नाही। किती दिवसापासून? हे कमीत कमी 9-10 महिने झालेले। हे काही कोटी रुपये थकलेले लोकांचे गरीबाचे कर्ज काढून द्यायना लई कर्ज काढ लोकांना, इकडून याजनं काढ, इकडं भर, तिकडे भर, काही लाखंड उचलून आमकं करून द्यायना कर्ज करून ठेवले। पण पंचायत समिती लयच बोगस आहे। हे बिडू साहेब बी असेच करते, ते मोठे साहेब असे आपल्याला गरीबाला दाबीत ते मग पैसे देऊन कामं करेन, त्यांना 5-5 हजार दिले तरी कामं करीत नाही। खरं आहे की नाही? 5-5 हजार देते का नाही लाभार्थी लोक? मात्र याबाबत शासनाकडून देयके कधी येणार कुणीही सांगत नसून कुणासही सोयर सुतक नसल्याचं बोललं जात आहे। कुशल बिले कधी मिळणार याकडे लाभार्थ्यांचे लक्ष लागले असून अडकलेले कुशल देयके त्वरित देण्याची मागणी लाभार्थी शेतकऱ्यांनी केली आहे। इब्राहिम शेख, MC न्यूज, गंगापूर।